ज्ञानमंथन शिक्षणाच्या प्रवासात संवादातून साक्षात्कार हा मुलाखत मालिकेचा उपक्रम PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभाकडून सुरू करण्यात आले आहे आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींची मुलाखत आमच्या विद्यार्थीद्वारे घेतली जाते। आणि आज आमच्या शाळेमध्ये आदरणीय डॉक्टर स्नेहल शैलार मॅडम ज्या पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, त्यांची मुलाखत आमची चिमुकले विद्यार्थी घेणार आहे। चला तर पाहूया ZP स्कूल दाभा टीव्हीवर। नमस्कार, मी श्रुती। नमस्कार, मी मानवी। ZP स्कूल दाभा चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आम्ही वर्ग 5वा PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभाच्या विद्यार्थिनी। आमचे मार्गदर्शक श्री अंकुश गावंडे सर। आज आमच्या शाळेमध्ये आलेल्या डॉक्टर स्नेहल शैलार मॅडम यांचे PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभाकडून हार्दिक स्वागत। आज आपण आदरणीय डॉक्टर स्नेहल शैलार मॅडम यांची मुलाखत घेणार आहोत। मॅम, आपले पूर्ण नाव काय आहे? सगळ्या विद्यार्थ्यांना नमस्कार। माझं पूर्ण नाव डॉक्टर स्नेहल लक्ष्मणराव शैलार असं आहे। मॅम, आपण सध्या कोणत्या पदावर व कुठे कार्यरत आहात? मी सध्या गटविकास अधिकारी नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती येथे कार्यरत आहे। मॅम, आपले शिक्षण किती व कोठे झाले? माझं शिक्षण MS गायनेकोलॉजी GMC नागपूर येथून झालं आहे आणि मी MBBS सेट GS मेडिकल कॉलेज मुंबई इथून केलेलं आहे। मॅम, आपण कुठे राहता? मी मूळची नाशिकचे, पण सध्या मी अमरावती इथे राहते। मॅम, तुमचा छंद काय आहे? आज आपण कार्यक्रम पण घेतलाय वाचन प्रेरणा दिनाचा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त। तर माझा छंद पण वाचनच आहे। मी लहानपणापासून रोज एक पुस्तक वाचत होते आणि आजही मी रोज एक पुस्तक वाचल्याशिवाय झोपत नाही। मॅम, आपल्याला कोणता विषय आवडतो? मला मॅथमॅटिक्स, गणित। मॅम, गट विकास अधिकारी होण्याकरिता आपण कोणती परीक्षा दिली? मी MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवेची परीक्षा दिली। मॅम, ही परीक्षा आपण कधी पास झालात? मी ही परीक्षा 2020 ची परीक्षा होती, 2022 मध्ये पास झाले आणि 2022 मध्ये मी या पदावर रुजू झाले। मॅम, ही परीक्षा पास होण्यासाठी आपण कसा अभ्यास केला? अभ्यास म्हणजे आपण जे लहानपणापासून वाचन करतो, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेतो, जसं तुमच्यासाठी स्कॉलरशिप आहे, नवोदयची परीक्षा आहे, ऑलिम्पियाड्स आहेत, ह्या सगळ्या परीक्षा आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपला ह्या सगळ्या ज्या राज्यसेवा किंवा UPSCच्या परीक्षेसाठीचा अभ्यासाचा एक पाया तयार होतो आणि आपली जी आधीपासून वाचनाची आवड असते त्याच्यामुळे आपण जास्त जो अभ्यास करावा लागतो या परीक्षांसाठी, जास्त वेळ बैठक करायला लागते, त्याच्यासाठी आपली तयारी होत राहते। म्हणजे तुमचे जे आत्ताचे जे विषय आहेत की सायन्स आहे, गणित आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, हे सगळे आणि नागरिकशास्त्र, हे सगळे विषय पण पुढे जाऊन या परीक्षांसाठी असतात। तर ह्या सगळ्या परीक्षा आत्ता जे वाचन केलेलं असतं आपण लहानपणी, याचा सगळ्याचा उपयोग आपल्याला पुढे जाऊन या परीक्षांसाठी होतो। मॅम, तुम्ही ही परीक्षा देताना अभ्यासासोबत इतरही ॲक्टिव्हिटी केल्यात का? हो, या अभ्यासाच्यासोबत मी इतर ॲक्टिव्हिटी म्हणजे मी माझे 1-2 छोटे ग्रुप्स आहेत, म्हणजे लहान मुलांचं काउन्सिलिंग, त्याच्यानंतर ज्या मोठ्या ताई असतात 8वी 9वी 10वी 11वी 12वीच्या ताई, त्यांचं काउन्सिलिंग करण्याचं, त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं ट्रिपला घेऊन जाईन, तसे जे सायन्स रिलेटेड प्रोजेक्ट्स असतात त्याच्यामध्ये माझा सहभाग असतो। अजून बाकी बरेच काही गोष्टी आहेत, ते आता तुम्ही छोटे आहात, मोठे जे कॉलेज लेवलला जाणारे ताई दादा असतात त्यांच्यासाठी मी बरेच काही कार्यक्रम घेते, मी ड्रॉइंग करते आणि दुसरं म्हणजे मला जेवण बनवायला आवडतं खूप। तर एखाद दिवशी आपण सगळे इथे काहीतरी छान जेवणाचा कार्यक्रम करू। मॅम, आपल्या बालपणीतील शाळेतील एखादा किस्सा सांगा। बालपणीच्या शाळेचा किस्सा एक सांगते मी। पहिलीपासून आमच्या शाळेमध्ये इंग्लिश होतं, पण तुमच्यासारखं आम्हाला डायरेक्ट 1ली 2रीला काही वाचता यायचं नाही। माझं सेम इंग्लिश होतं, म्हणजे 7वी पर्यंत मराठी मीडियम, 8वी 9वी 10वी फक्त मॅथ्स आणि सायन्स इंग्लिशमधून आणि बाकी पूर्ण मराठी। तर 3री मध्ये
आमच्या शाळेमध्ये सुजाता सौनिक मॅडम आल्या होत्या, ज्या आता आपल्या राज्याच्या मुख्य सचिव आहेत. त्यावेळी त्या आमच्या नाशिकच्या कलेक्टर होत्या. तर मॅडम आल्यानंतर मी मॅडमला हेच प्रश्न विचारले होते की तुम्ही कशा झाल्या आणि कोणती परीक्षा दिली होती आणि असं. तर मॅडम आहेत हरियाणाच्या, तर मॅडम इंग्लिशमध्ये बोलल्या डू समथिंग डिफरंट. आता मला त्याच्यातलं डू कळालं, पण समथिंगही कळालं नाही आणि डिफरंटही कळालं नाही. तुम्ही घरी जाऊन आईला विचारलं, मग आईने म्हणलं की वेगळं करायला लावलं. तर आपल्याला आज तुम्हाला जे इंग्लिश येतं ते आम्हाला त्या काळामध्ये येत नव्हतं. तर हा शाळेतला किस्सा होता. तर मी मॅडमलाच विचारलं की मॅडम मला इंग्लिश कळालं नाही आहे, तर तुम्ही मराठीमध्ये सांगा. तर मॅडमनी त्यांना जमेल त्यावेळी मॅडमचं एवढं हे नव्हतं. मॅडमने म्हटलं कुछ अलग करो. आणि तेव्हापासून ते असं डोक्यामध्ये होतं ना की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं, आपल्याला काहीतरी वेगळं करायचं. आता मी 3रीमध्ये मॅडमला पाहिलं होतं सगळ्यात पहिल्यांदा, सौनिक मॅडमला पाहिलं. त्याच्यानंतर सिंगल मॅडम आमच्या इथे नाशिकला आल्या होत्या, त्या आयुक्त होत्या, त्यांनी पण भेट दिली होती. तेव्हापासून मग मला असं वाटायचं की मला पण अधिकारी व्हायचं. आता मी आज तुमच्या शाळेमध्ये आले, आज कलेक्टर सर येणार होते, आपण एखाद्या दिवशी सीओ मॅडमला घेऊन येऊ. तर मुलांना पण तुम्हाला पण सगळ्यांना वाटेल ना की आता माझी गाडी तर छोटी आहे, तुम्ही सीओ मॅडमची किंवा कलेक्टर सरांची गाडी बघाल एकदम मोठी आहे, त्याला लाल कलर दिवा आहे, त्यांच्यासोबत गार्ड असतात, त्यांच्यासोबत अधिकारी आहे, बाकीचे आम्ही सगळे किती पुढे पुढे करतो, सगळं त्यांचं ऐकतो. तर तुम्हाला पण वाटेल त्याच्यानंतर की आम्ही पण असा अधिकारी व्हायला पाहिजे. आता आज सरपंच ताई पण आहेत, तुम्ही जेव्हा त्यांचं सगळं बघाल, ऑफिस त्यांचं काम बघाल किंवा एखाद्या दिवशी आमदार साहेब आले तुम्ही बघाल, त्याच्यात तुमच्यापैकी पण कोणाला तरी वाटेल की आपण पण असं काहीतरी व्हावं. तर तुम्ही हा जो उपक्रम करताय तो खूप छान आहे. म्हणजे आम्ही येतोय, आमचे अनुभव सांगितले, तर तुम्हाला पण कळतंय ना की काय काय करता येतं, आपल्याला काय काय करता येऊ शकेल, कसं काम करतात. तर तुम्हाला कळालं ना आज याच्यातनं की गट विकास अधिकारी, आता गट काय विकास काय ते जाऊ दे, थोडं तुम्ही मोठे झाल्यावर कळेल, पण आपण अधिकारी होऊ शकतो असं एक तुम्हाला कळालं याच्यातनं. मॅम, तुम्ही आपल्या नेतृत्व कौशल्याचा वापर कसा करता? किती छोटे छोटे मुलं एवढे अवघड शब्द, नेतृत्व कौशल्य. हे नेतृत्व म्हणजे काय असतं, आज तुमच्यामधले बघा किती सृष्टी होती, तू श्रुती आहे, तो छोटा होता आपला 3रीचा. तुम्ही सगळ्यांमध्ये लीड घेतलं ना की मी सांगणार वाचन प्रेरणा दिनाचं, मी ॲक्टिंग करून दाखवणार, मी ॲक्ट करणार, हे असतं नेतृत्व. नेतृत्व म्हणजे काय की एखाद्या परिस्थितीमध्ये पुढे येऊन काहीतरी करायचं. आता समजा असं झालं, उद्या सर नाही आहे, पण अचानक सीओ मॅडमला मी घेऊन आले, मग तुमच्यामध्ये उठून पटकन श्रुती म्हटली की नाही आज अंकुश सर जरी नाही आहेत तरी पण मी मॅडमची मुलाखत घेणार, मला सगळं माहिती आहे सर, असं मी कोणाला तरी तू म्हणशील तुम्ही शूटिंग करा, मी बोलतो, मी मॅडमला विचारते बरोबर. मग काय झालं, हे नेतृत्व. त्याच नेतृत्व कौशल्य म्हणजे असं नाही की तुम्ही जाऊन चेअरमध्ये बसल्या. आता आज तुमच्या मॅडम आहेत, तर मॅडम कसं फक्त इथे बसून करतात का घुगे मॅडम? नाही, तुमच्यामध्ये राहून पण मॅडम कसं म्हणतात आज आपल्याला कार्यक्रम करायचा आहे, चला तुम्ही हे हात धुण्याचं करा, अंकुश सर तुम्ही या, निखिल सर तुम्ही या, मॅडमला बोलवा, ह्यांना बोलवा, मॅडम तुम्ही हे करून घ्या. हे असतं नेतृत्व. म्हणजे आपल्या सगळ्या लोकांचा सहभाग घेऊन तुमच्यामध्ये कोणाला काय येतंय, कोणाला नाही येते, जे कमी आहे त्यांना शिकवायचं, ते असतं नेतृत्व. त्याचा वापर आपण करून घ्यायचा. असं नाही की मी बोट दाखवेल, मी इथेच बसेल आणि पळा तुम्ही, असं नाही. आपण सगळे मिळून जे करतो, सगळ्यांचं मिळून सगळ्यांनी एक्सलन्स करणं म्हणजे सगळ्यांचा विकास होईल. असा मग मी पण तसा वापर करून घेते. आता आज शेंडे मॅडम मला घेऊन आल्या इथे, आता पुढच्या वेळी दुसऱ्या कोणीतरी मॅडम, शेंडे मॅडम आता रिटायर होणार आहे, मग दुसऱ्या मॅडमला एवढा उत्साह नसेल तर मी त्यांना म्हणेल नाही चला शेंडे मॅडम सारखं मी तुम्हाला सगळ्या शाळा दाखवून आणते, मी काय गोष्टी सांगेन, काही तुमचं ऐकेन. तसं नेतृत्व डेव्हलप होतं. तुम्ही आज जे शाळेमध्ये करताय त्याच्यामध्ये शाळा तुम्हाला जो काही अपॉर्च्युनिटी देते ना, त्याला तुम्ही अवेल करून घेतलं पाहिजे. तुम्ही ती अपॉर्च्युनिटीला काय म्हणतात, संधी दिली आहे ना, तर तुम्ही त्याचा वापर करून घेतला पाहिजे. की आता आपण आपल्या सीओ मॅडमनी एक कॉम्पिटिशन सुरू केली, त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्या. ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे, आपण हे वाचनचं महावाचनचं घेतलं, ते मागे गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डसाठी आपण निबंधाची स्पर्धा घेतली होती. आता मॅडमने तुमचं स्किट बसवून घेतला, आपली नंतर आता स्पर्धा येतील. तर ज्याला जिकडे जमतं आहे तिथे आपण त्याच्यामध्ये त्या संधीचा वापर करायचा आणि आपली शाळेला असंच पुढे पुरस्कार मिळत राहील आणि तुमचं स्वतःचा पण सगळ्यांचा विकास होईल. तुमच्या सगळ्यांना स्वतःला पण छान करिअर होईल तुमचं पुढे जाऊन. असं आपण नेतृत्व गुण म्हणजे काय असतं की आलेली संधी आहे तिचा वापर करणे आणि पुढे जाऊन डेव्हलपमेंट करून घेणे. मॅम, गट विकास अधिकारी म्हणून कार्य करताना तुम्हाला ताण येतो का? आलाच तर आपण काय करता? परीक्षेच्या आधी तुम्हाला ताण येतो का? आज भाषण करताना आला होता थोडासा, चुकेल की काय होईल. ताण काय असतो, ताण म्हणजे आपल्याला प्रेशर असतं, माझं बरोबर होईल का, जमेल का, पाठ केलंय ते आठवेल का, मी जे केलंय ते समोरच्याला आवडेल का.
आणि मग आपण आपलं ते डोक्यामध्ये विचार करत असतो. तर 2 गोष्टी असतात. ताण घ्यायचा म्हणजे कसा, चांगल्या गोष्टीसाठी घ्यायचा, की परीक्षा आहे तर मला छान मार्क्स मिळाले पाहिजेत, हा ताण घ्यायचा. आणि निगेटिव्ह विचार नाही करायचा की मला होईल का नाही. आपण हेच म्हणत राहायचं, मला जमेल. मागच्या वेळी मी 90% मिळवले होते, यावेळी मी 95 मिळवेल. मग मी पहिला येईल का, मग आई बाबा काय म्हणतील हा विचार नाही करायचा. आपण काय म्हणायचं, मी मागच्या वेळी 90 मिळवले होते, मी यावेळी 95 मिळवेन, नंतर 98 मिळवेन. म्हणजे स्वतःसोबत कॉम्पिटिशन करायची. आणि ताण आल्यानंतर काय म्हणायचं, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. त्याचा निगेटिव्ह आपल्याला इम्पॅक्ट नाही करून घ्यायचा आहे. ताणाचा उपयोग आपण आपल्याला प्रोग्रेस करण्यासाठी करून घ्यायचा आहे. म्हणजे एक्सेल केलं पाहिजे आपण, की यावेळी जे केलं होतं त्याच्यापेक्षा नेक्स्ट टाइम जे करेल. आता मॅडमला पुढच्या वेळी मुख्यमंत्री सुंदर शाळाची टीम आल्यावर मॅडमनी काय ताण घेतला पाहिजे, की मी आता विभागामध्ये पहिली एवढाच, असा ताण नाही घेतला पाहिजे की त्याच्याने डायरेक्ट मॅडमचा BP हाय होईल का शुगर हाय होईल. मॅडमनी असं केलं पाहिजे वर्षभर. त्याच्यासाठी काय असतं, आपण वर्षभर तयारी केली पाहिजे, आपलं प्लॅनिंग पाहिजे. आता मॅडम कसं पूर्ण वेळापत्रक बनवतात, की ह्या महिन्यात काय करायचं, पुढच्या महिन्यात काय करायचं, त्याच्या पुढच्या महिन्यात. तुम्ही पण तसं अभ्यासाचं प्लॅनिंग सोमवारपासून शनिवारपर्यंतचा अभ्यासाचं. मग शनिवारी अभ्यास करून झाला की रविवारी अभ्यास नाही केला तरी चालतो. तुम्ही परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करणार तर काहीच येणार नाही. त्यामुळे काय करायला पाहिजे, आपण प्रिपरेशन प्लॅनिंग केलं पाहिजे. पूर्ण वर्षाचं आपल्याला शाळेमध्ये सांगतात तसं रोजच्या रोज काम केलं तर ताण येत नाही. आणि ताण आला तरी म्हणायचं ऑल इज वेल, ऑल इज वेल. मॅम, तुम्ही आपल्या तालुक्यासाठी काय नाविन्यपूर्ण उपक्रम कराल? नाविन्यपूर्ण उपक्रम मी आता म्हटलं तसं तुम्हाला एक सायन्स सेंटरची टूर करू आपण. त्याच्यानंतर ज्या शाळांमध्ये काही ठिकाणी शाळांमध्ये समजा मूलभूत सुविधा नसतील, तुमची शाळा छान आहे तशी तुमच्या शाळेसारख्या सगळ्या शाळा आपण छान करू. तुमच्या ज्या बोलक्या भिंती आहेत त्या सगळ्या शाळांमध्ये करू. कुठे हँडवॉश सेशन नसेल तसं करू. तुमचे वाचनालय आहे तसं वाचनालय सगळ्या शाळांमध्ये तयार करू. तुम्हाला पण घेऊन जाऊ तिकडच्या छोट्या छोट्या मुलांना तुम्ही कसं काम करता ते सांगायला, तुम्ही काय शिकले, तुम्ही कसं हे रोज वेगवेगळे उपक्रम करताय, तसं आपण पूर्ण तालुक्यासाठी करू. मॅम, तुम्हाला आमची शाळा कशी वाटली? आमच्या शाळेबद्दल आपले मत सांगा. तुमची शाळा अतिशय सुंदर आहे. तुमची शाळा आता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये पण पुरस्कार मिळाला आहे तुम्हाला जिल्ह्यातनं पहिल्या. तर तुमच्या मुख्याध्यापिका मॅडम, तुमचे सर्व शिक्षक आणि तुम्ही सर्व मुलं विद्यार्थी खूप छान आहात. सगळे खूप मेहनत करताय आणि तुम्ही अशीच मेहनत करत राहा. माझ्या खूप शुभेच्छा. मॅम, तुम्हाला आवडलेल्या जिल्ह्यातील काही शाळा व त्यांचे काही उपक्रम सांगा. मला जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा तालुक्यामध्ये एक होळची शाळा आहे. तिथे त्यांनी तुमच्याकडे जशी बालसंसद आहे, मंत्रिमंडळ आहे तसंच केलेलं आहे. पण त्याच्यासोबत त्यांनी एक बँक पण केलेली आहे. तर मुलांचे स्वतःचे छोटे छोटे पासबुक आहेत, मुलं ते पैसे घेतात, त्याच्यामध्ये मग त्यांना बचतीची सवय होते. तर एक बँक केलेली आहे. एक भंडारामध्ये लाखणीमध्ये एक शाळा आहे. तर ते खराशी म्हणून शाळा आहे. तर ती आश्रमशाळा आणि शाळा अशी मिळून आहे. तर तिथे पण मुलांनी स्वतःचं एक किचन तयार केलेलं आहे. आणि तिथे ते आपलं जो तुम्हाला दुपारी पूरक आहार मिळतो त्याच्यामध्ये मुलांचा पण सहभाग आहे. तर ती एक शाळा छान आहे. आणि नंदुरबारमधल्या पण काही शाळा खूप छान आहे. जसं तुमच्या इथे धारणीला पण आहे आणि तुमची पण शाळा छान आहे. आता मी नेक्स्ट टाइम कुठे जाईल तर मी तुमच्या शाळेचं पण नाव सांगेन की डाबाची शाळा पण छान आहे. मॅम, आपल्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना तुम्ही काय संदेश द्या? शिक्षकांना मी एकच सांगेन, तुम्हाला खूप चांगली संधी मिळाली आहे. म्हणजे शिक्षक असेल, डॉक्टर असेल तर आपण खूप नोबल प्रोफेशनमध्ये आहात की एक पिढी घडते. म्हणजे तुम्ही ज्या मुलांना शिकवता आहे त्याच्याने तुम्ही एक अख्खी पिढी घडण्याचं काम आहे. तर आपलं जे प्रोफेशन आहे ते खूप प्रामाणिकपणे करा. आणि तुम्ही आत्ता ह्या शाळेमध्ये तरी जे सगळं तुम्ही करत आहात ते प्रत्येक शाळेमध्ये तुम्ही जिथे जिथे जाल तिथे असं चांगलं काम करत राहाल. मॅम, तुम्ही विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? विद्यार्थ्यांना मी एकच सांगेन, खूप अभ्यास करा, खेळा, बागडा. अमरावती जिल्ह्याचं, नांदगाव खंडेश्वर तालुक्याचं आणि तुमच्या डाभा गावाचं नाव खूप मोठं करा. आदरणीय डॉक्टर स्नेहल शेलार मॅम, आपण आमच्या विनंतीला मान देऊन आपल्याशी मुलाखत घेण्यास परवानगी दिली व आमच्याशी हितगुज केले त्याबद्दल PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभा करून आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच.